आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूप झाला तुझा वशीकरणाचा खेळ. तुझे जादूचे प्रयोग आम्हाला संपवायला निघाला होतास ना. आता तुझा खेळ कायमचा खलास. मांत्रिका, गुड बाय. मैत्रेयी, खटका ओढ, मार गोळी. ओढ खटका मैत्रेयी, आला कधी अनाथ. कसला विचार करतेस? चालव बंधू. तुझ्याकडे जास्त वेळ नाहीये. खटका ओढ, ओढ खटका. गेला तो. गाडी काढ. हा, गाडी काढ. चाबी दे. चावी तुझ्याकडे असेल ना? माझ्याकडे नाही चाबी. अरे मग आत असेल.
काय सांगायचं होतं तुला? हेच की माझ्या परवानगीशिवाय माझ्या बावल्याला कोणीही हात लावू शकत नाही. बाबा, त्या मेरी आंटीला काय झालंय काय माहिती. काय झालंय म्हणजे? ती जरा विचित्रच वागते. तुला काम करताना पाहिलं म्हणून सांगा असं वाटलं म्हणून ते आले होते. चल आपण बघून येऊ काय झालंय. नको, तू एकटाच जा. मला खूप झोप आली, मी झोपायला जाते. बाय. अगं पण मेरी, अगं मला सोडू नको. नाही सोडून जाणार मी तुला कुठेही. शांत हो. मैत्री, प्लीज क्लिअरली सांग ना काय झालंय. सगळं करून सवरून मलाच विचारताय क्लिअरली सांग म्हणून. मी स्वतः बदललोय. मी पूर्वीसारखा राहिलो नाहीये. मी तुला आधी खूप त्रास दिला पण आता पुन्हा कधीच त्रास देणार नाही. आधी शक्तीची खोटी शपथ घ्यायची नाही आधीच सांगून ठेवते. तुमचा खरंच देवावर विश्वास बसलाय ना? नाही, आता तेही खोटं असं मला वाटायला लागलंय. मैत्री, मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही खरं बोलत नाही हे तुमच्या मातोश्रींना पण पटलंय. तुला काय वाटलं? तू मला धमकी देशील आणि मी स्वतःला संपवून टाकीन? मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण मला माझ्या लेकीच्या जीवाची पर्वा आहे. तुला मारून मी तिची सुटका करणार, कारण मला तुझ्यासारख्या दृष्ट प्रवृत्तींच्या माणसांवर अजिबात विश्वास नाहीये. आणि मला माहिती आहे तुला इथे कोणी पाठवलंय. मी मेल्यानंतर तू माझ्या मुलीलाही जिवंत ठेवणार नाहीस. कशी बिंडोक आहेस ग तू मैत्री. एवढ्या मोठ्या साम्राज्याची राणी तू जरा शांत डोकं ठेवून विचार का नाही करत. तू मांत्रिकाला मारलंस तरी तुझ्या मुलीच्या शरीरावरचा त्याचा ताबा सुटणार नाहीये. तरीही तुला गोळ्या झाडायच्या असतील तर खुशाल झाड. या मांत्रिकाला मारलंस तरी माझा आत्मा माझ्या शरीरात प्रवेश करेल, पण तुझ्या लेकीचा आत्मा या घरात भटकतोय. तो कायम भटकतच राहील. तुझ्या लेकीवरचा माझा कंट्रोल सुटला की ती मेल्यातच जमाय. कसला विचार करतेस? झाड ना गोळी माझ्यावर, मार ना मला. प्लीज मला सोडा. मी पाया पडते तुझ्या. त्या बदल्यात मी हवं ते देईन तुला. माझी सगळी संपत्ती घेऊन टाक, पण प्लीज माझ्या कुटुंबाला सोड. ते शक्य नाहीये. तुला संपवायचा विडा उचललाय मी. तुला मारण्यासाठी मी बक्कळ पैसा घेतलाय, आणि ज्याने तुला मारायला पैसा लावलाय त्यासाठी मला तुला संपवावंच लागेल. चल, जास्त वेळ घालवू नको. मरणाला मुहूर्त पाहावा लागत नाही. पटकन खटका ओढ आणि विषय संपव. मला पण या बाहुल्यात राहून कंटाळा आलाय. माझं शरीर तिकडे माझी वाट पाहतंय. मैत्री, तू जर स्वतःला नाही संपवलंस तर मी तुझ्या लेकीची चिता याच घरात पेटवेन. नाही, काही झालं तरी माझ्या शक्तीला काही करू नकोस. प्लीज, मी पाया पडते तुझ्या. मी आधीच एक मुलगी गमावली आहे माझी. मला दुसऱ्या मुलीला गमवायचं नाहीये. तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. पण त्यासाठी तुला तुझा शेवट आज आत्ता ताबडतोब करावा लागेल. आत्ताच तुला फक्त मरावं लागेल.
स्वतःवरती गोळी झाड. 10 म्हणायच्या आत गोळीचा आवाज आला पाहिजे, नाहीतर तुझी लेक तुझ्या समोर आगीत भस्म झालीच म्हणून समज. टिक टिक 1, टिक 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 2, टिक 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 3, टिक 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 4. अदिती बेटा, तू प्लीज घरी जा. इथे सगळं मी सांभाळतो, पण मैत्री घरी एकटीच आहे. इथे काय परिस्थिती आहे आपल्याला काही माहित नाही. शक्तीला सुद्धा त्या मांत्रिकांनी वश करून ठेवलाय. निदान तू तरी जाऊन तिथे सांभाळ. हो बाबा, मी जाते, तू तुझी काळजी घे. मैत्री शूट कर, शूट कर स्वतःला. देवी आदिशक्ती, काहीतरी कर, माझ्या आईचा जीव वाचव. कोणीही येणार नाहीये तुझ्या आईला वाचवायला. तिचा मृत्यू अटळ आहे. देवी आदिशक्ती, काहीही कर, पण लवकर माझ्या आईला वाचव. देवी आदिशक्ती. आदिती, आई, तू काळजी करू नको. या दुष्ट माणसाला घाबरायची गरज नाहीये. हा तुमचा काहीच वाईट करू शकत नाहीये. ए चिमुरडे, गप्पा बस. माझ्या कामात अडथळा आणला तर बघ, तुझ्या बहिणीला संपवेन मी. माझ्या बहिणीलाच काय, माझ्या आईलाही काही होणार नाही. आता जे काही वाईट होईल ते तुझंच होईल. म्हणजे आई, या भावल्यातल्या मांत्रिकाची बॉडी बाबाला सापडली.
आता काहीच वेळात बाबा त्या बॉडीला जाळून टाकेल. मग ह्याचा आत्मा आपलं काहीच बिघडवू शकत नाही. नाही नाही, हे शक्य नाहीये. सोडणार नाही मी तुम्हाला. जीव घेईन मी, एकेकाचा जीव घेईन. मी अजिबात कुणाला सोडणार नाही. सगळ्यांना मारून टाकेन. हे काय होतंय? हे काय होतंय? हा रॉकेलचा वास. नाही 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 नाही, मी नाही सोडणार तुला. यश, मी तुला सोडणार नाही. मैत्री, तुला सोडणार नाही. नाही 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 नाही, मी म्हणू शकत नाही. नाही नाही नाही. शक्ती, शक्ती, यशवर्धन, थांब. तू हे चांगलं नाही केलास. मला मारून तू लई मोठी चूक करतोयस. तू माझं शरीर तर नष्ट केलंस, पण माझा आत्मा अमर आहे. मी तुला सोडणार नाही. जा रे, तुला काय करायचं ते कर. आम्हाला संपवायला निघाला होतास ना. आता बघ, काही क्षणात तुझं शरीर कसं जळून खाक होतंय ते. अरे माझं शरीर तर तू जळून खाक केलेस, पण माझ्या शक्तींना अभय आहे. तुला मी मैत्रीला सोडणार नाही. आला का ध्यानात? आई आदिशक्ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तू किंवा तुझ्या कोणत्याही वाईट शक्ती आमचं काही बिघडवू शकत नाहीत. निघितून मी तुला सोडणार नाही. मी परत येईन आणि हलगी लावून तुझा बदला घेईन. कर 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 कर. आला का ध्यानात? शक्ती, उठ ना बाळा. काय होतंय तुला? शक्ती, अदिती, काय झालंय शक्तीला? आई काळजी करू नको. ती फक्त बेशुद्ध पडली. येईल नंतर शुद्धीवर. शक्ती, शक्ती, उठ ना बाळा. मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझा आवाज ऐकायचाय. काय केलं? सत्यानाश झाला सगळा. संपलं सगळं. काय केलं? जा, जाऊन सांगा तुमच्या रावसाहेबांना. त्याला म्हणावं, मला नडलास तर त्याला सुद्धा असा जाळून संपवेन मी. आणि त्याची तर हाडं सुद्धा सापडणार नाहीत कोणाला. आमचा बॉस सोडणार नाही तुला. काय करणार नाही तुमचा बॉस? सोडणार नाही. नाही घेतो का अजून रट्टे हवेत? नाही नाही तर थांब. फोन काढ. फोन काढ. फोन काढ. काढ 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 काढ. व्हिडिओ शूट कर. दाखव रावसाहेबला.
मला आणि मैत्रेयीला संपवण्याचा त्याचा प्लॅन इथे कसा जळून खाक होतोय ते दाखव त्याला. हे रावसाहेब, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या कुटुंबावर तुझ्या कपटी विचारांची काळी सावली पडू देणार नाही. आमचा काळ बनून आला होतास ना, आता तुझा वाईट काळ कसा सुरू होतोय ते बघ. शक्ती बाळा, शक्ती, शक्ती उठ ना बाळा. शक्ती, अदिती, काय झालंय हिला? ही का उठत नाही? एवढा वेळ का लागतोय? शक्ती, हे बघ तो मांत्रिक गेलाय बाळा. शक्ती, आई आदिशक्ती, प्लीज माझ्या शक्तीला परत आण. मला तिला बघायचंय, मला तिचा स्पर्श हवाय. प्लीज. शक्ती,